अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधल्या सैन्य तळाजवळ ड्रोन दिसल्यानं खळबळ। व्हाईट हाऊसमध्ये तातडीची बैठक। अमेरिकेच्या भूमीपर्यंत पलटवार करण्याची इराणची तयारी असल्याचा संशय। इराणच्या सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू क्षेत्रावर इस्रायलचा भीषण मारा। इराणच्या फार्स गॅस फील्डवर हल्ला, भीषण अग्नितांडव। जगातला नैसर्गिक वायू पुरवठा खंडित होण्याची भीती। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाची राज्य सरकारकडून गंभीर दखल। IPS तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वात SITची स्थापना। 24 तारखेपर्यंत खरात पोलीस कोठडीत। राज्यभरात गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचा उत्साह। पाडव्यानिमित्त ठिकठिकाणी भव्य शोभायात्रांचं आयोजन। घरांसह मंदिरामध्ये गुढी उभारून नववर्षाची सुरुवात। गुढीपाडव्याचा राज्यभरात उत्साह। गिरगाव, ठाणे, डोंबिवलीत भव्य शोभायात्रा। पारंपरिक वेशभूषेत हजारो लोक शोभायात्रेत सहभागी। मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा। ठाकरे बंधूंच्या युतीनंतरच्या पहिल्याच गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भाष्य करणार याची उत्सुकता। अयोध्येत श्रीराम यंत्राची स्थापना। मंदिर परिसरामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते श्रीराम यंत्राचं पूजन। जय श्रीरामच्या उद्घोषानं निनादली अयोध्या नगरी। नमस्कार, मी अमोल जोशी। माझा मिड डे मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। पहिली महत्त्वाची बातमी आहे, अमेरिका, इस्रायल, इराणनं तात्काळ युद्ध थांबवावं असं आवाहन संयुक्त राष्ट्राकडून करण्यात आलंय। लेबनॉनमधल्या इस्रायलच्या हल्ल्यांवर संयुक्त राष्ट्रानं चिंता व्यक्त केली आहे। लेबनॉनमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोक बेघर झाले। तर अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाची तीव्रता काही केल्या कमी होताना दिसत नाहीये। इराण विरोधातील युद्ध अमेरिकेला महागात पडताना दिसतंय। युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या कर्जामध्ये वाढ झाली। अमेरिकेचं कर्ज जवळपास $39 ट्रिलियन वर गेलंय आणि 2 महिन्यांपूर्वी अमेरिकेवर $37 ट्रिलियन कर्ज होतं। यावरून हे स्पष्ट होतंय की इराण विरोधातील युद्धाचा अमेरिकेला मोठा आर्थिक फटका बसतोय। तर पेंटागॉननं युद्धासाठी अमेरिकेच्या सरकारकडे $200 अब्ज मागणी केल्याची माहिती अमेरिकी माध्यमातून मिळते। शस्त्रास्त्र उत्पादनासाठी $200 अब्ज मागणी करण्यात आली। तर इराणचं युद्ध आता अमेरिकेच्या आकाशापर्यंत पोहोचलंय। अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये संशयास्पद ड्रोन आढळून आले, त्यामुळे खळबळ उडाली आहे। वॉशिंग्टनमधल्या फोर्ट मॅकनेर या सैन्य तळावर अज्ञात ड्रोन दिसले। या सैन्य तळाजवळच परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांची निवासस्थान आहेत। अतिशय सुरक्षित असलेल्या या भागामध्ये ड्रोन आढळल्यामुळे व्हाईट हाऊसमध्ये तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे। इराणनं अमेरिकेच्या भूमीपर्यंत पलटवाराची तयारी केल्याची शंका व्यक्त होती आहे। अमेरिकेच्या सैन्यस्थळांवर लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे। तर युद्धाच्या 20व्या दिवशी अमेरिकेच्या आखाती देशातल्या तळांवर इराणनं जोरदार बॉम्ब हल्ले सुरू केलेत। UAE मधल्या अबुधाबीमध्ये अल धापरा एअरबेसवर इराणनं हल्ला केला। त्यामध्ये अमेरिकी तळाचं मोठं नुकसान झालंय। या तळावर जवळपास 2000 अमेरिकी सैनिक तैनात आहेत। ड्रोनपासून अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या संचलनाचं हे एक प्रमुख केंद्र आहे।
तर इराणमधल्या पार्स गॅसच्या साठ्यावर मोठा हल्ला करण्यात आलाय। हल्ल्यानंतर या ठिकाणी भीषण आग लागली आहे। पर्शियन गल्फ भागातलं हे क्षेत्र सर्वात मोठा नैसर्गिक साठा असलेला भाग समजलं जातं। इराण आणि कतार या दोन देशांच्या ताब्यात हे ठिकाण आहे। इराणचा स्वतःचा 70% पुरवठा इथून होतो। याच भागातून संपूर्ण जगाला एलएनजीचा पुरवठा केला जातो। तर नेमकं महत्त्व काय आहे या दक्षिण पार्स गॅस फील्डचं बघूया। पार्स क्षेत्रामध्ये हा जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा आहे आणि यातला मोठा भाग इराणच्या मालकीचा आहे। याच नैसर्गिक गॅस साठ्याचा दुसरा भाग कतारच्या मालकीचा आहे, त्याला नॉर्थ डोम असं म्हणतात। या ठिकाणी तब्बल 1800 ट्रिलियन क्युबिक फीटचा वापर करता येण्याजोगा गॅस साठा आहे। संपूर्ण जगाला सलग 13 वर्ष गॅस पुरवण्याची याची क्षमता आहे। दक्षिण पार्समध्ये तयार होणारा बहुतांशी गॅस हा घरगुती वापराचा आहे। तर इराणनं कतारमधल्या गॅसच्या साठ्यांवरही मोठा हल्ला केलाय। या हल्ल्यामुळे रास लफन गॅस प्लांटमध्ये मोठी आग लागली होती, तसंच रिफायनरीचं नुकसान झालंय। कतारनंही या हल्ल्याची पुष्टी केली आहे। दरम्यान या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आलंय। तर इराणनं वेस्ट बँकवर देखील मोठा हल्ला केलाय। वेस्ट बँकवर बॉम्बचा वर्षाव करण्यात आलाय। इस्रायलने केलेल्या हल्ल्याला इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पुढची बातमी, इराणनं इस्रायलची राजधानी तेल अवीववर मोठा हल्ला केला। इराणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये अनेक इस्रायली नागरिक जखमी झालेत। या हल्ल्यामध्ये तेल अवीवमधील अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या, तर ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकून पडले। तर इराणच्या या हल्ल्यानंतर इस्रायलनेही पलटवार केलाय। इराणच्या बंदरगाहावर मोठा हल्ला करण्यात आलाय। इराणच्या नौदल आणि जहाजांना निशाणा बनवल्याचं इस्रायलनं म्हटलंय। तर इस्रायलचे इराणसह लेबनॉनवर देखील हल्ले सुरूच आहेत। लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हल्ले करण्यात आले। इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय। इस्रायलच्या लष्करानं या हल्ल्याचा व्हिडिओ जारी केलाय। तर कच्च्या तेलाच्या किमती $200 प्रति बॅरलवर जाण्याची शक्यता आहे। बंद झालेली होर्मुझची सामुद्रधुनी आणि आता पार्स क्षेत्रावरील हल्ला यामुळे तेलाच्या किमती कमालीच्या भडकण्याची भीती आहे। तज्ज्ञांनीही तसा अंदाज व्यक्त केलाय। युद्ध सुरू होऊन 3 आठवडे झालेत, मात्र युद्ध संपण्याची कोणतीही शक्यता सध्या दिसत नाहीये। आणि युद्धानंतर आता इतर महत्त्वाच्या बातम्यांकडे वळूया। अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी 2 आठवड्यांपूर्वीच कारवाईचे आदेश दिले होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 आठवड्यांपूर्वीच या प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं। इतर कोणाला कळण्यापूर्वीच पोलीस महासंचालकांशी बोलून कारवाईचे आदेश देखील दिले होते। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून खरातवर शक्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते। या प्रकरणामध्ये महत्त्वाचे सर्व गंभीर पुरावे, व्हिडिओ क्लिप अशा सगळ्या गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या होत्या। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याकडून। अभिषेक, काय नेमकी माहिती मिळते या संदर्भात?
एकूणच अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 आठवड्यांपूर्वीच संबंधित प्रकरणात लक्ष घातलेलं होतं आणि इतर कोणालाही कळण्यापूर्वी पोलीस महासंचालकांशी बोलून कारवाईचे आदेश देखील देण्यात आलेले होते. एकूणच जेव्हा स्थानिक पातळीवर या संदर्भातल्या कारवाई संदर्भात वरिष्ठ पातळीवर बोलणं झालेलं होतं. एकूणच जर का हे सगळं प्रकरण पाहायचं तर अनेक सेलिब्रिटी असेल किंवा मग राजकारणी असतील यामधले ते देखील एक इन्व्हॉल्वमेंट आपल्याला दिसते आहे आणि त्यामुळे कुठेतरी पहिले पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न हा आपल्याला संबंधित जे स्थानिक प्रशासन आहे, पोलीस प्रशासन आहे त्यांच्याकडनं होताना दिसलेलं होतं आणि त्यानंतरच हे सगळे जे पुरावे आहेत ते पहिले गोळा करण्यात आलेले होते. एकूणच या संबंधित प्रकरणाचं गांभीर्य ओळखून खरातवर शक्य ती कडक कारवाई करण्यासंदर्भात देखील आदेश देण्यात आलेले होते आणि एकूणच जेव्हा सगळे पुरावे गोळा झाले त्यानंतरच अशोक खरात याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर एकूणच संबंधित कारवाई जी आहे ती आपल्याला सगळी आता सध्याला होताना दिसते. निश्चित. धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल. तर कॅप्टन खरात महिला अत्याचार प्रकरणाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. कॅप्टन खरात प्रकरणामध्ये SITची स्थापना करण्यात आली आहे. तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये ही SIT स्थापन करण्यात आली आहे. कॅप्टन खरात सध्या नाशिक क्राईम ब्रँचच्या ताब्यात आहे. 24 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. SIT स्थापन झाल्यावर तपासामध्ये त्याचे आणखी कारनामे उघड होण्याची शक्यता आहे. तर नाशिकच्या कॅप्टन खरात अत्याचार प्रकरणी महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्याच नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी ही मागणी केली आहे. चाकणकर पदावर राहिल्या तर पुरावा नष्ट होणार, तपास योग्य होणार नाही असं त्यांनी म्हटलंय. तसंच रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्यामुळेच पोलीस कारवाई होत नव्हती का असा सवालही त्यांनी केलाय. खरातच्या ट्रस्टवर खरातसह स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली निलेश चाकणकर आहे. त्या नराधमाची हिंमत वाढली. माझ्यासोबत राज्याच्या महिला आयोग आहेत, माझं कुणी वाकडं करू शकत नाही. त्यातनं राज्याच्या महिला आयोग त्यांच्यावर छत्री धरतायत. याचा अर्थ काय? राज्याच्या महिला आयोग त्यांचे पाय धुतायत. याचा अर्थ काय? इन्व्हेस्टिगेशन जर पोलिसांचं व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल, कायदेशीर पद्धतीने व्हायला पाहिजे असेल तर रुपाली चाकणकरनी तातडीने नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तातडीने पायउतार होणं गरजेचं आहे. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना कोण वाचवतंय असा सवाल ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय. तर दोषींना शिक्षा होणार असं भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय. या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती आतापर्यंत अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आरोप झालेले आहेत. त्या वादग्रस्त आहेत. त्यांना कोण आणि का वाचवत आहे हे आता मला फार कोडं पडलेलं आहे. ज्याला अटक झाली आहे तो भोंदू बाबाने अनेक महिलांवर अत्याचार केले, बलात्कार केले, शोषण केलं आहे. त्या सर्व मराठी महिला आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे. आणि तुम्ही त्यांच्या पायाचं तीर्थ प्राशन करण्यासाठी, पाद्यपूजन करण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री तिथे जातात, महिला आयोगाच्या तिथे प्रमुख जातात, आमदार जातात, सत्ताधारी पक्षाचे खासदार जातात. नाशिकमधल्या भोंदू बाबाला अटक करण्याचं काम पोलिसांनी केलंय, या सरकारने केलंय. कुठल्याही भोंदू बाबांना आणि महिलांचा अत्याचार करणाऱ्याला पाठीशी घालणारं हे सरकार नाही. नाशिकच्या भोंदू बाबाला बेड्या घालण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांच्या पोलिसांनी केलंय. या प्रकरणामध्ये कुणीही दोषी असेल तर त्याला निश्चितपणे शिक्षा होणार. पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्यानं कारवाई केली आहे. इथून पुढे देखील तो बाबा कुणाचेही लागेबांधे असले तरी त्याला सोडलं जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवाभाऊ सक्षम आहेत आणि ते निश्चितपणे कारवाई करतील. तर नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती संतापले. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकर पायउतार होत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावं अशी मागणी त्यांनी केली आहे.
की मुख्यमंत्र्यांनी कठोर ते कठोर कारवाई याच्यावर करावी, सखोल चौकशी त्याच्यावर होणं गरजेचं आहे. असे प्रकार महाराष्ट्रात ह्याच्या पुढे घडायला नाही पाहिजे, ह्याची खबरदारी घ्यायला पाहिजे. आणि एक संरक्षण हे महिलांना द्यायला पाहिजे. आणि म्हणून संरक्षण जर द्यायचं असेल तर महिला आयोगाचे अध्यक्षच ज्यांच्याशी त्यांचे कनेक्शन आहे त्यांना पहिलं तुम्ही त्या पदावरनं तुम्ही काढून टाकावं, त्यांची चौकशी व्हावी आणि मग बघू. तो पण न थांबता ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यावा. तर कॅप्टन अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याचे एक एक कारनामे उघडकीला येत आहेत. त्याचप्रमाणे त्याच्या अटकेचा थरार आणि पोलिसांनी बाळगलेली गुप्तता देखील चर्चेचा विषय ठरली आहे. अशोक खरातला कशी अटक झाली बघूया. सरकारवाडा पोलिसांमध्ये महिलेकडून खरात विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं खरातचं घर गाठलं. खरात पळून जाईल या शक्यतेमुळे पोलिसांनी बनाव रचला. खरातच्या घराच्या परिसरामध्ये चोर शिरल्याचं कारण दिलं. एक पथक खरातच्या घरात तर दुसरं पथक घराबाहेर पहारा देत राहिलं. खरात घरात असल्याचं समजताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. दरम्यान अशोक खरातच्या नाशिक जिल्ह्याच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर रात्री उशिरा क्राईम ब्रँचनं छापा टाकला. खरातच्या मिरगाव मधल्या हाऊसमधून महत्त्वाचे दस्तावेज पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस कोठडीमध्ये असलेल्या कॅप्टन अशोक खरात याच्या मालमत्तांचा आता पोलिसांच्या माध्यमातून शोध केला जाणार आहे. अशोक खरात याने कुठे कुठे आणि काय काय मालमत्ता जमा केलेल्या आहे, काय माया गोळा केलेली आहे याचा तपास केला जातोय. आपण आता सिन्नर तालुक्यातील मिरगावमध्ये ईशान्येश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या एका फार्म हाऊसच्या बाहेर आहोत आणि हा फार्म हाऊस अशोक खरात याचा असल्याचं स्थानिकांकडून याची माहिती मिळते आहे. अशोक खरात इथे शनिवार रविवार किंवा इतर 1-2 वेळा महिन्यातून 1 ते 2 वेळा इथे येत असे. त्याचबरोबर मंदिरामध्ये दर्शनासाठी जे VIP किंवा सेलिब्रिटी येत होते त्यांच्याबरोबर अशोक खरात याची इथे बातचीत चालायची, मीटिंग होत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळते आहे. गावचे सरपंच आपल्यासोबत आहेत. तुम्ही ईशान्येश्वर मंदिरामध्ये जात होतात, ह्या गावामध्ये एवढं मोठं फार्म हाऊस आहे, मंदिर आहे, काय काय माहिती आहे तुम्हाला? पुढच्या बातमीकडे जाऊया. नागपूरमध्ये आज तरुण भारत दैनिकाचा शताब्दी वर्ष सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर मोहन भागवत यांनी भाष्य केलं. समाज माध्यमांवर मोकळेपणानं लोक व्यक्त होतात, मात्र स्वयंसेवकांनी समाज माध्यमांवर व्यक्त होताना विवेक ठेवला पाहिजे असं स्पष्ट मत मोहन भागवत यांनी मांडलं. तर आत्ताच्या जेन झी पिढीला संघ कार्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी संघाकडून काय नियोजन करण्यात येत आहे याबाबतही सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलं. गरज आहे, गरज होतही आहे. मीडिया इन्फ्लुएन्सर्स, यूट्यूबर्स या सगळ्यांच्या बैठकी, त्यांच्या याद्या बनवणं, मधून त्यांना बसवून विषय सांगणं, मटेरियल देणं, हे सगळं प्रचार विभागाने सुरू केलेलं आहे. होईल ते पूर्ण. स्वयंसेवकांनी सोशल मीडियावर नवी नवी टेक्नॉलॉजी येते, नवी नवी साधनं येतात. त्यांची जशी ही विशेषता आहे की सोशल मीडिया ओपन आहे, कोणी त्याला फार नियंत्रण करू शकत नाही, प्रत्येकाच्या हातात ते आहे. हे लक्षात घेऊन मग विवेक नीट असला पाहिजे. शैली, गोष्ट जी सांगायची एखादी, ती गोष्ट नीट सांगितली पाहिजे. म्हणजे 4 स्वयंसेवक तिथे काहीतरी वेडं वाकडं लिहितात, त्याच्यामुळे काही समज बनतं. पण आता आम्ही मोठ्या प्रमाणावर जेव्हा समाजात जातो तेव्हा आम्ही जे बोलतो तर आम्ही जास्त अधिकृत आहोत. प्रत्येक स्वयंसेवक बोलू शकतो, प्रत्येक स्वयंसेवक मी स्वयंसेवकच आहे त्या दृष्टीने. परंतु आता मला सरसंघचालक केलाय,
त्यामुळे मी बोलीन ते ऑथेंटिक आहे. तर माझ्या बोलण्यातून हे गैरसमज दूर होतील असे आमच्या कार्यकर्त्यांच्या सांगण्यातून ते गैरसमज दूर करणं हे आमचं काम आहे. परंतु या दृष्टीने स्वयंसेवकांचं प्रशिक्षण करणे याची तजवीज ही सुरू झालेली आहे. तर शाखेमध्ये तर जिथे इथे आम्ही अप्रोच करू शकतो, त्यांना सहज उपलब्ध होऊ शकते, ते येतातच. पण एरवी सुद्धा त्यांनी आलं पाहिजे म्हणून शाखेमध्ये ते येतपर्यंतचे काही पडाव अशी व्यवस्था संघ करतो आहे. हाय राईज बिल्डिंग्समध्ये कसं काम करायचं, गेटेड सोसायटीमध्ये कसं काम करायचं, बालगोकुलम सारख्या काही अल्टरनेटिव्ह कामांची योजना करायची, हे सगळं आमच्या कार्यशैलीला आता आम्ही जोडलेलं आहे. आणि त्यानुसार जेनझीची सुद्धा संख्या वाढली पाहिजे याची बैठकीतून विचारपूस, अखिल भारतीय बैठकीतून त्याचे आकडे घेणं हे आता सुरू होणार आहे. त्याच्यामुळे त्याचा विचार करतोय. पण त्यांच्या म्हणजे वैचारिक कंटेंटमध्ये आमच्या या कामाकरता पुष्कळ अनुकूलता आहे. डोंबिवलीच्या गणपती देवस्थानानं तब्बल 151 फुटांची भव्य गुढी उभारली आहे. 100 पैठणी साड्यांचा वापर या गुढीसाठी करण्यात आला. तर अमरावतीमध्ये नवनीत राणा यांनी उत्साहामध्ये गुढी उभारत हिंदू नववर्षाचं स्वागत केलं. अत्यंत साध्या आणि मांगल्याच्या वातावरणामध्ये त्यांनी नववर्षाचं स्वागत केलं. विधिवत पूजन नवनीत राणा यांनी आपल्या निवासस्थानी करत गुढीची उभारणी केली. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधल्या सैन्य तळाजवळ ड्रोन दिसल्यानं खळबळ. व्हाईट हाऊसमध्ये तातडीची बैठक. अमेरिकेच्या भूमीपर्यंत पलटवार करण्याची इराणची तयारी असल्याचा संशय. इराणच्या सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू क्षेत्रावर इस्रायलचा भीषण मारा. इराणच्या पार्स गॅस फील्डवर हल्ला. भीषण अग्नितांडव. जगातला नैसर्गिक वायू पुरवठा खंडित होण्याची भीती. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाची राज्य सरकारकडून गंभीर दखल. IPS तेजस्विनी सातपुतेंच्या नेतृत्वात SITची स्थापना. 24 तारखेपर्यंत खरात पोलीस कोठडीत. राज्यभरात गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचा उत्साह. पाडव्यानिमित्त ठिकठिकाणी भव्य शोभायात्रांचं आयोजन. घरांसह मंदिरामध्ये गुढी उभारून नववर्षाची सुरुवात. गुढीपाडव्याचा राज्यभरात उत्साह. गिरगाव, ठाणे, डोंबिवलीमध्ये भव्य शोभायात्रा. पारंपरिक वेशभूषेत हजारो लोक शोभायात्रेत सहभागी. मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा. ठाकरे बंधूंच्या युतीनंतरच्या पहिल्याच गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भाष्य करणार याची उत्सुकता. अयोध्येत श्रीराम यंत्राची स्थापना. मंदिर परिसरामध्ये राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते श्रीराम यंत्राचं पूजन. जय श्रीरामच्या उद्घोषानं निनादली अयोध्या नगरी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत. आणि आता आपण बघणार आहोत गुढीपाडव्याविषयीच्या सविस्तर बातम्या सुपरफास्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. येणारं वर्ष सर्वांसाठी आनंद, यश आणि उत्तम आरोग्यानं भरलेलं जावो. पंतप्रधान मोदींची. नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची शोभायात्रेला उपस्थिती. मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या शोभायात्रेच्या शुभेच्छा. सुशासनानं गुढी उभारू परिवर्तनाची. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची मुख्यमंत्र्यांची पोस्ट. तमाम हिंदुस्थानातील
सर्व हिंदूंना नूतन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. एक प्रचंड मोठा आनंद हा या निमित्ताने साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून मी देखील प्रतिवर्षी या शोभायात्रेमध्ये या ठिकाणी येत असतो. गुढीपाडव्याच्या निमित्तानं ठाण्यामध्ये भव्य नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्वागत यात्रेमध्ये उपस्थिती. कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आणि ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्यानं आयोजित स्वागत यात्रेचं यंदाचं 26वं वर्ष. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी केलं गुढीपूजन. पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारून राज ठाकरेंसह कुटुंबियांनी केला गुढीपाडवा साजरा. अमरावतीतील निवासस्थानी माजी खासदार नवनीत राणांनी उभारली गुढी. गुढीला नवीन वस्त्र, कडुनिंबाची डहाळी, गाठी आणि फुलांचा हार अर्पण करून राणांकडून विधिवत पूजा तसंच सर्वांचं नवीन वर्ष सुख समृद्धीचं जाण्यासाठी नवनीत राणांकडून प्रार्थना. अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा गुढीपाडवा साधेपणानं. घरावरील भगव्या ध्वजाचं मिटकरींकडून कुटुंबियांसह पूजन. जळगावच्या जामनेरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनामध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा सहभाग. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं दरवर्षी करण्यात येतं संचलनाचं आयोजन. डोंबिवली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची शोभायात्रेला उपस्थिती. 150 फूट उंचीची गुढी शोभायात्रेतलं खास आकर्षण. तर रवींद्र चव्हाण, राहुल दामले आणि योगेश म्हात्रेंनी केली गणपतीची पूजा. सर्व डोंबिवलीमधील असणाऱ्या संस्था यामध्ये एकत्रपणे भाग घेतात. खरं तर ही संस्कृती जपण्याचं काम डोंबिवली शहराने सुरू केलं, आज जगभर सुरू झालं आहे आणि ही प्रथा आणि परंपरा पुढची पिढी पुढे घेऊन जाते याचा आनंद आहे. गिरगावमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह. विशेष आकर्षण असलेल्या ढोल ताशा पथकाचं उत्तम प्रदर्शन. हजारो नागरिकांचा शोभायात्रेमध्ये सहभाग. गिरगावमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत यात्रा. शोभायात्रेमध्ये साकारली विविधरंगी आकर्षक रांगोळी. गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेमध्ये विविधरंगी रांगोळीच्या विशेष आकर्षण. गिरगावमध्ये भव्य शोभायात्रेत महिलांचा पारंपरिक वेशभूषा करत सहभाग. महिलांच्या सुंदर नृत्य सादरीकरणानं वेधलं लक्ष. गिरगावच्या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषा करत शेकडो नागरिकांचा सहभाग. तर गोविंदा पथकाकडून दहीहंडीचा थर लावत सादरीकरण. मुंबईच्या गिरगावमध्ये शोभायात्रेचं आयोजन. अभिनेत्री नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी यांची शोभायात्रेला उपस्थिती. गिरगावमध्ये शोभायात्रेचा उत्साह. विविध मराठी कलाकारांची शोभायात्रेला उपस्थिती. अभिनेता मिलिंद गवळींनी घेतला ढोल वाजवण्याचा आनंद. तर अभिनेत्री जाई खांडेकरचीही शोभायात्रेत उपस्थिती. त्याचबरोबर आणखी एक नवी मालिका येते ती म्हणजे आनंदी. आनंदीची कलाकार जी अभिनेत्री आहे म्हणजे जाई खांडेकर आपल्यासोबत आहे. तिचं आपलं एक नाटक वेगळं घडत आहे. जाई काय? मी थांबलेच होते की एबीपी माझावाले कधी येत आहेत म्हणून, पण खूप खूप खुश आहे. गिरगाव इथलं इतकी भव्य शोभायात्रा बघायला मिळते. त्यामुळे नवीन वर्षाचे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. अरे खूप मजा. हे माझं 3रं वर्ष आणि मला मज्जाच येते गिरगावमध्ये यायला आणि पाडवा सेलिब्रेट करायला. तो जो आनंद आहे ना तो शब्दात नाही मांडू शकत, या ढोलमध्ये मांडू शकतो. वाजवता येतो का? अरे आता शिकलोय, गिरगावमध्ये शिकलोय, आता बघा वाजवतो. ठाण्यामध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन. अभिनेत्री अमृता राव शोभायात्रेत सहभागी. ढोल ताशांचा गजर करत अनेक तरुण तरुणींचा शोभायात्रेत सहभाग. डोंबिवलीत स्वामी विवेकानंद विद्या मंदिर यांचं मुलींचं झांज पथक. शेकडो महिलांसह नागरिकांचा शोभायात्रेत सहभाग. झांज पथकाचं सादरीकरण शोभायात्रेचं आकर्षण. डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आशय घन चित्ररथ आणि भव्य मिरवणूक. भारताच्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे विविध सांस्कृतिक देखावे आणि देशभक्तीपर संदेश.
गुढीपाडव्यानिमित्त पालघरमधील संस्कार भारती या संस्थेकडून शोभायात्रेचं आयोजन. लहानग्यांच्या मर्दानी खेळांनी वेधलं लक्ष. शेकडो नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा करत नोंदवला सहभाग. नागपूरमध्ये गुढीपाडव्याचा मोठा उत्साह. 8 रस्ता चौकावर भव्य शोभायात्रा. चिमुकल्यांकडून रोप मलखांबचं प्रात्यक्षिक सादर. गुढीपाडव्यानिमित्त मुलुंडमधील सुमंगल सोसायटीमध्ये सालाबादप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये इमारतीतील रहिवाशांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये एकच ठेका धरला. यामध्ये महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता. शिवसेना आमदार मुर्जी पटेल यांच्याकडून अंधेरी पूर्वेमध्ये प्रथमच अंधेरीचा पाडवा उत्सव साजरा. मोगविरा बँक, गुंदवली ते मालपा डोंगरी या मार्गावर भव्य काढण्यात आली शोभायात्रा. मानखुर्दमध्ये गुढीपाडव्यानिमित्त उत्साहात पार पडली शोभायात्रा. सकल हिंदू समाजाच्या वतीनं शोभायात्रेचं आयोजन. विविध सांस्कृतिक देखावे, भव्य पताका आणि आकर्षक सजावटीमुळे शोभायात्रेला रंग. नवी मुंबईमध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचं आयोजन. पारंपरिक वेशामध्ये बुलेट आणि बाईक घेऊन महिला मोठ्या संख्येनं सहभागी. ऐरोली, घणसोली, वाशी, सानपाड्यामध्ये शोभायात्रेचं आयोजन. हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त नागपूरमध्ये भव्य शोभायात्रा. ढोल ताशा पथकासह इतर पारंपरिक खेळांचं शोभायात्रेमध्ये सादरीकरण. अभिनेत्री सई ताम्हणकरची शोभायात्रेला उपस्थिती. जेजुरीमधील खंडेरायाच्या मंदिरामध्ये गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा. देवाला पारंपरिक 1.5 किलो सोन्याचा हार परिधान केल्यानंतर उभारली मानाची गुढी. खानदेशी कुलस्वामिनी असलेल्या एकवीरा देवी मंदिरामध्ये चैत्र नवरात्राला सुरुवात. मंदिरामध्ये गुढी उभारून देवीची विधिवत पूजा करून नवरात्र उत्सवाला सुरुवात. पंढरपूर तालुक्यातल्या उपरी गावामध्ये गुढीपाडव्यानिमित्त पंचांग वाचन. पंचांग वाचनातून वर्षभरातील पाऊस, पेरणी आणि नक्षत्रांचं भाकीत. ग्रामीण भागामध्ये या प्रथेची परंपरा. गुढीपाडव्यानिमित्त नागपूरमध्ये सामूहिक रामरक्षा पठण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री सई ताम्हणकर सहभागी. कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील पाडव्याचा उत्साह. रत्नागिरी शहरामध्ये रॅली काढून मराठी नवीन वर्षाचं स्वागत. मंत्री उदय सामंत यांची शोभायात्रेला उपस्थिती. शिवतीर्थावर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची जय्यत तयारी. संध्याकाळी 5 वाजता पार पडणार मनसेचा गुढीपाडवा मेळावा. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आज शिवतीर्थावर राज ठाकरेंचा गुढीपाडवा मेळावा. राज ठाकरेंनी पोस्ट केला खास व्हिडिओ. डोंबिवलीमध्ये महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील कलाकारांची शोभायात्रेत उपस्थिती. हास्यजत्रेच्या कलाकारांनी घेतला लेझिम खेळण्याचा आनंद. गुढीपाडव्यानिमित्त नाशिकच्या गोदा घाटावर साकारली महारांगोळी. हिंदू नववर्ष स्वागत आणि संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 800 किलो रांगोळी आणि 2200 किलो रंगाच्या माध्यमातून 15,000 चौरस फुटावर साकारण्यात आली भव्य रांगोळी. गुढीपाडव्यानिमित्त अहिल्यानगर शहरामध्ये विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकारानं भव्य शोभायात्रा. महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून बुलेटवरून नोंदवला सहभाग. जिजाऊ महिला ग्रुपच्या लेझिम पथकाच्या सादरीकरणासह ढोल ताशा आणि मर्दानी खेळांनी वाढवली शोभायात्रेची रंगत. नाशिकच्या मालेगावमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला. महिलांची भव्य बाईक रॅली. नऊवारी साडी आणि भगव्या फेट्यामध्ये महिलांचा जल्लोष. शंखनाद करत पारंपरिक पद्धतीनं नववर्षाचं स्वागत. तर संस्कृती आणि परंपरेचा अनोखा संगम करत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. बोरिवलीमध्ये हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद. आमदार प्रवीण दरेकर आणि प्रकाश सुर्वे एकाच मंचावर. तर मुंबईमध्ये उपमहापौर संजय खाडी यांचीही उपस्थिती. अमरावतीमध्ये काँग्रेसनं उभारली 61 फुटाची गुढी. पारंपरिक मराठी वेशभूषेत महिला शोभायात्रेमध्ये सहभागी. राजकमल चौकामध्ये नवयुवक विद्यार्थी संघटना आणि काँग्रेसच्या वतीनं उभारण्यात आली 61 फूट उंच भव्य दिव्य गुढी. पारंपरिक मराठमोळ्या वेशामध्ये रॅली काढत अकोलेकरांकडून नववर्षाचं स्वागत. संस्कृती संवर्धन समितीच्या वतीनं नववर्षाच्या स्वागतासाठी महारॅलीचं आयोजन. शहरातल्या मुख्य मार्गावरून काढली बाईक रॅली. ठाण्यामध्ये गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा.
अंबाबाईचा वेश करत मुलगी शोभायात्रेमध्ये सहभागी. अंबाबाईचा वेश परिधान केलेलं मनोहारी रूप ठरलं शोभायात्रेचं केंद्रबिंदू. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी भिवंडीमध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये भव्य शोभायात्रा. शोभायात्रेमध्ये शहरातील मान्यवर नागरिक आणि इतर सर्वजण पारंपरिक वेशभूषेत सहभागी. भिवंडीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांकडून नववर्षाचं जल्लोषात स्वागत. शहरात विविध संस्थांकडून शोभायात्रेचं आयोजन. लेझिम पथक, ढोल ताशा पथक यासोबत ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी यासह मराठी शाळा, समृद्ध शाळा असे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी वेध घातला. शिर्डीमध्ये साई मंदिराच्या सुवर्ण कळसावर उभारली श्रद्धा सबुरीची गुढी. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह साखरेच्या गाठींची माळ बसवली. गुढीपाडव्यानिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरामध्ये फळांची आरास. बाप्पाला साखरेची माळ अर्पण करत सुंदर फुलांची आरास. गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो भाविक पंढरीत दाखल. तर विठ्ठल रुक्मिणीच्या गळ्यामध्ये साखरेच्या पदकांचे हार देखील अर्पण. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी शेगावमध्ये भाविकांची गर्दी. नववर्षाच्या स्वागताला देवदर्शनानं सुरुवात करण्यासाठी विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी. भंडाऱ्यामध्ये आराध्य दैवत बहिरंगेश्वर मंदिरामध्ये उभारली चैतन्याची गुढी. बहिरंगेश्वराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. जय जय श्रीरामच्या घोषणा देत दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा. बीडच्या परळीमध्ये नवीन वर्षाच्या प्रारंभी ज्योतिर्लिंग वैजनाथाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी. विधिवत पद्धतीनं मंदिरामध्ये उभारली गुढी. देवस्थान ट्रस्टकडून दर्शनाची तयारी. गुढीपाडव्यानिमित्त उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरामध्ये भस्म आरती. गायक विशाल मिश्रांची भस्म आरतीला उपस्थिती. धुळ्यामध्ये खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरामध्ये चैत्र नवरात्राला सुरुवात. मंदिरामध्ये गुढी उभारून या नवरात्रोत्सवाला सुरुवात. तर हनुमान जयंतीला मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सांगलीमध्ये गुळाचे सौदे. वसंतदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पूजन करून सौद्याला सुरुवात. मुहूर्ताच्या सौद्याला 4,400 रुपयांचा दर. गुढीपाडव्यानिमित्तानं एपीएमसीमध्ये कोकणातील 10,000 हापूस आंब्यांच्या पेट्या दाखल. पाडव्याला केलं जातं हापूस आंब्यांचं पूजन. अवकाळी पावसामुळे कोकणामध्ये हापूस आंब्याला मोठा फटका. सोलापूरमध्ये वाव संघटनेच्या वतीनं गॅसची प्रतिकात्मक गुढी उभारली. तर एकमेकांना मिठाईऐवजी कोळसा भेट देत गुढीपाडवा साजरा. वर्ल्ड फॉर वुमन या महिलांच्या संस्थेच्या वतीनं नोंदवण्यात आला गॅस दरवाढीचा निषेध. गुढीपाडव्यानिमित्त सोनं आणि चांदीच्या दरामध्ये घसरण. सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा 4,000 रुपये तर चांदीच्या दरामध्ये प्रति किलो 14,000ची घसरण. मुंबईमध्ये सोन्याचे दर 1,56,000 रुपये प्रति तोळा. आणि आता बघूया युद्धाबाबतच्या काही बातम्या. युएईमधल्या अबुधाबीमध्ये अल धापरा एअरबेसवर इराणचा हल्ला. यामध्ये अमेरिकी तळाचं मोठं नुकसान. या तळावर जवळपास 2,000 अमेरिकी सैनिक तैनात. ड्रोनपासून अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या संचलनाचं हे एक प्रमुख केंद्र. अमेरिकेकडून इराणच्या तेल परिसरामध्ये हल्ले करण्यात आले. त्याला आता इराणकडून उत्तर. अमेरिकेशी संबंधित तेल परिसरामध्ये इराणकडून हल्ला. इराणकडून ऑपरेशन टू प्रॉमिस मोहीम. अमेरिका आणि इस्रायलच्या ठिकाणांवर इराणकडून बॉम्ब वर्षाव. इराणच्या कतारमधील गॅस साठ्यांवर मोठा हल्ला. या हल्ल्यानं गॅसच्या रिफायनरीमध्ये मोठी आग तसंच रिफायनरीचं नुकसानही झालंय. कतारकडून हल्ल्यांना दुजोरा. इराणचा इस्रायलची राजधानी तेल अवीववर मोठा हल्ला. क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये अनेक इस्रायली नागरिक जखमी. हल्ल्यामध्ये तेल अवीवमधील अनेक इमारती उद्ध्वस्त. ढिगाऱ्याखाली अनेक लोक इमारतींमध्ये अडकले.
हवाई हल्ल्यानंतर इस्रायली सैन्याची लेबनॉनमध्ये कारवाई. हिजबुल्ला विरुद्ध इस्रायलची मोठी कारवाई. हिजबुल्लाचे अनेक दहशतवादी ठार केल्याचा दावा. इराण अमेरिकेनं पोस्ट केला इराणवरील हल्ल्याचा व्हिडिओ. ऑपरेशन एपिक फ्युरीचा व्हिडिओ समोर. इराणवर लढाऊ विमानानं केलेल्या हवाई हल्ल्याचा व्हिडिओ. इराणचे इस्रायली हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर. इराणचा वेस्ट बँकवर मोठा हल्ला. पॅलेस्टिनींच्या ताब्यातील वेस्ट बँकवर इराणचा हल्ला. इस्रायल आणि अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला. इराणच्या सर्वात मोठ्या गॅस साठ्याला केलं लक्ष्य. दक्षिण पार्स गॅस क्षेत्रावर केला मोठा हल्ला. हल्ल्यानंतर गॅस क्षेत्रामध्ये मोठी आग. अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांचं इराण विरुद्धच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण विधान. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना युद्ध लांबवायचं नाही. JD व्हान्स यांचं वक्तव्य. ट्रम्प यांना अमेरिकेला युद्धाच्या दलदलीत ओढायचं नाही. व्हान्स यांची माहिती. इराणच्या मोठ्या हल्ल्यानंतर इस्रायलचं प्रत्युत्तर. इस्रायलचा इराणी बंदरावर मोठा हल्ला. तेहरानजवळच्या बंदरे अंझाली या ठिकाणी मोठा स्फोट. तर इराणी नौदलाच्या जहाजांना लक्ष्य केलं इस्रायलचा दावा. इस्रायलचा लेबनॉनमधील हिजबुल्लासह अनेक ठिकाणी हवाई हल्ला. दहशतवादी तळ असलेल्या हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले. 10 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती. इस्रायलच्या सैनिकांकडून हल्ल्याचा व्हिडिओ जारी. गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 1,500 पेक्षा जास्त अंकांनी पडला. निफ्टीमध्ये 450 पेक्षा जास्त अंकांची पडझड. क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीचा परिणाम. गुढीपाडव्या दिवशी कोल्हापूरकरांच्या गॅससाठी रांगा. घरगुती गॅस मिळावा यासाठी लोकांची गर्दी. राजारामपुरी परिसरासह अनेक ठिकाणी सकाळपासून ग्राहकांनी लावल्या रांगा. एकीकडे सणाचा उत्साह तर दुसरीकडे गॅससाठी रांगा कायम. अहिल्यानगरमधील अनेक गॅस एजन्सींसमोर लोकांच्या रांगा. वाद होऊ नये यासाठी पोलीस पथक एजन्सीसमोर तैनात. गुढीपाडव्या दिवशी नाशिकच्या अंबडमध्ये लोकांच्या गॅस सिलेंडरसाठी रांगा. सकाळपासून गॅस मिळावा यासाठी लोकांची गर्दी. मात्र एजन्सी बंद असल्यामुळे लोकांचा संताप. आखाती देशातील युद्धाचा फटका व्यावसायिक गॅस सिलेंडरला. हॉटेल व्यावसायिकांकडून चुलीवर स्वयंपाक. नांदेडमधील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी स्वीकारला पारंपरिक चुलीचा पर्याय. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गुढीपाडव्यावर. मिठाईच्या किमती प्रति किलो मागे 10 ते 20 रुपयांनी वाढल्या. अनेकांच्या घरी आज श्रीखंडपुरीचा भेद. पुण्यातल्या काका हलवाई स्वीट होममध्ये श्रीखंड खरेदीसाठी गर्दी. युद्धजन्य परिस्थिती थांबावी. विश्वात शांती प्रस्थापित व्हावी यासाठी बीडच्या केजमध्ये 108 कुंडी विश्वशांती महायाग. 25,000 चौरस फुटाचा बांबूचा यज्ञमंडप. सामूहिक प्रार्थनेसाठी हजारो भाविक भक्तांची उपस्थिती. इराणच्या महिला फुटबॉल खेळाडू मायदेशी परतल्या. युद्ध सुरू झाल्यानंतर महिलांनी ऑस्ट्रेलियामध्ये घेतलं होतं शरण. तुर्कीतून रस्तेमार्गे महिला टीम इराणमध्ये पोहोचली. गॅस परिसरामध्ये हल्ला करून मोठी चूक केल्याचा इशारा इराणच्या लष्करानं दिलाय. हल्ल्याला उत्तर देणार असल्याचंही इराणनं म्हटलंय. पुन्हा हल्ला झाल्यास आखाती देशातील ऊर्जा क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा इशारा इराणकडून देण्यात आला. अमेरिका, इस्रायल आणि इराणनं युद्ध थांबवावं. संयुक्त राष्ट्रसंघाचं आवाहन. लेबनॉनवर सुरू असलेल्या हल्ल्यावर संयुक्त राष्ट्रसंघानं व्यक्त केली चिंता. 10 लाख लोक बेघर झाल्याची माहिती. एकीकडे गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा होत असताना आजही एकाच सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अहिल्यानगरच्या राहता शहरातील गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. गॅस अचानक संपल्यामुळे स्वयंपाक कसा करणार असा प्रश्न ग्राहकांना सतावतो. 8-8 दिवस बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे. तर गॅस वितरण झटपट व्हावं यासाठी 2 पॉईंटवर वितरण करण्यात येत आहे. ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सिलेंडरचा अतिरिक्त साठा करू नये असं आवाहन वितरकांनी केलं आहे. 5 दिवसात लोड येतो आणि फक्त ग्राहकांना माझी विनंती आहे की या ठिकाणी काही पॅनिक होऊन मोठ्या प्रमाणात बुकिंग करून ठेवू नये. त्यामुळे बॅकलॉग दिसतो आणि अफवावर विश्वास ठेवल्यामुळे सिलेंडर असताना देखील दुसरे सिलेंडर लोक भरून ठेवतात. त्यामुळे निश्चितच वितरणावर हा परिणाम होणार आहे. आणि माझी ग्राहकांना आणखी एक विनंती आहे की आपण जी सुरक्षा होज वापरतोय हा प्रमाणित ISI मार्कच सुरक्षा होज या ठिकाणी वापरावा.